पाहता परत एक्सरसाइज 2 मधला क्वेश्चन नंबर 10. काय क्वेश्चन नंबर 10 आहे ते पाहतो. पहा, इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रत्येक साइड इथं काय लिहिलेलं आहे, इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 0.2 सेंटीमीटर पर सेकंड. 0.2 सेंटीमीटर पर सेकंड ती साइड काय होती, इन्क्रीज होते. फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया. एरियाचा रेट ऑफ इन्क्रीज काढायचा आहे व्हेन इट्स साइड ऑफ लेंथ 3 सेंटीमीटर, ज्यावेळेस तिची साइड 3 सेंटीमीटर असेल त्यावेळेस. तर मग त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची जी साइड आहे ती आपण x सेंटीमीटर कन्सिडर करतोय. पहा, लेट x सेंटीमीटर इज द साइड अँड कॅपिटल ए बी द एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगलचा इथे सिम्बॉल टाकला फक्त मी. मग जी साइड वाढते ती कुठल्या ऍट टाइम टी इथं ऍड करावं लागेल. ऍट टाइम टी काय दिलेले आपल्याला, जी काही साइड आहे ती इन्क्रीज होते √2 सेंटीमीटर पर सेकंद, म्हणजे dx/dt इज इक्वल टू √2 सेंटीमीटर पर सेकंद दिलेले, आणि ती साइड त्यावेळेस दिलेली तुम्हाला 3 सेंटीमीटर. इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो एरिया असतो त्याचा हा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 इंटू x², म्हणजे a इज इक्वल टू √3/4 x² आलं. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे dA/dt आलं. हे √3/4 ॲज इट इज. x² चा डेरिव्हेटिव्ह आला 2x, x⁻n च्या फॉर्म्युल्यानं. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे dx/dt. हा √3/4 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, x ची व्हॅल्यू 3 दिलेली आपल्याला, आणि dx/dt ची किती आहे, √6. झालं, हे सगळ्यांची कॅल्क्युलेशन करा, संपलं उत्तर. काय इथं फक्त ह्या 2 ने इथं 4 ला डिवाइड होतं, 2 डिनॉमिनेटर मध्ये येतात, म्हणजे 3, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन √6/2, म्हणजे 3√6/2. हे आला आन्सर, संपला प्रॉब्लेम. देअरफॉर रेट ऑफ इन्क्रीज ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल, एवढंच लिहिले मी, इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3√6/2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत हे. जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत हे फक्त 2 मार्काला येतील, इतके लहान लहान जे आहेत ते, आहे की नाही. काय दिलंय ते कन्सिडर करा. अशा पद्धतीचे जे सगळे फॉर्म्युले आहेत ते चांगले पाठ करा. जर नसतील तर मी तुम्हाला परत एकदा ते देईल फॉर्म्युले सगळे. पुढचा 11th. प्रॉब्लेम पहा, द व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. परत स्फिअरच आलेलं आहे बघा, त्याचं व्हॉल्यूम increases at the rate of 20 centimeter cube per second. Find the rate of change of its surface area when its radius is 5 centimeter. आता व्हॉल्यूम 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड वाढतोय, त्याची रेडियस 5 आहे त्यावेळेस, तर त्याचा सरफेस एरिया कुठल्या रेटनं वाढेल हे आपल्याला विचारले. मग आर म्हणजे रेडियस घ्या, एस म्हणजे सरफेस एरिया आपण आता आधीच्या प्रॉब्लेमला घेतलं होतं, आणि व्ही म्हणजे व्हॉल्यूम. लेट आर एस व्ही बी द रेडियस, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर ॲट टाइम टी. काय काय दिलेलं आपल्याला, गिव्हन dV/dt, व्हॉल्यूम कुठल्या रेटनं वाढतोय 20, आणि रेडियस किती त्याची 5. पाहत स्फिअरचा सरफेस एरिया, स्फिअरचा व्हॉल्यूम आपण तिकडे पाहिला होता. आता इथं स्फिअरचा काय सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे, S इज इक्वल टू 4πr². πr² हे सर्कलचा एरियाचा असतो, त्याला 4 न मल्टिप्लाय केलं की ते स्फिअरचा सरफेस एरिया झाला. आणि स्फिअरचं व्हॉल्यूम मागच्या प्रॉब्लेम मध्ये आलेलं आहे आपल्याला, V इज इक्वल टू 4/3πr². ह्या दोघांना काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू टी न डिवाइड करायचं. पहिल्यांदा मी ह्या सरफेस एरियाला करतो, म्हणजे ds/dt आलं, 4π ॲज इट इज आले, r² चा डेरिव्हेटिव्ह 2r आला, चेन रूल r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी झाला dr/dt. हेच थोडंसं सोडून घेतलं तर 2 × 4 8 आलं, 8πr dr/dt. आता ह्या v इज इक्वल टू ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, तर dv/dt आलं, 4/3π ॲज इट इज राहिले. r³ चा डेरिव्हेटिव्ह x⁻n आला 3r², आणि r चा डेरिव्हेटिव्ह चेन रूल आला dr/dt. हे 3 कॅन्सल झाले, 4πr² आलं dr/dt. हे जितकं आहे हे एवढं सगळं जशाच तसं लिहिलं पाहिजे, 4πr² dr/dt. आता ह्याला मला ds/dt मध्ये कन्व्हर्ट करायचंय, म्हणून काय केलं मी, ह्याला 2/2 न मल्टिप्लाय केलं, आहे की नाही. तर ह्या 2/2 न मल्टिप्लाय केलेल्या मधला हा जो 2 आहे ह्या 4 ला मल्टिप्लाय करा,
म्हणजे हे झालं 8 पाय आर, याच्यातला एक आर बाजूला ठेवला मी, 8 पाय आर डी आर बाय डी टी. एक शिल्लक राहिलेला आर मी इथं मुद्दाम ब्रॅकेटच्या बाहेर काढला आणि हा 2 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरमध्ये आला. म्हणजे 8 पाय आर डी आर बाय डी टी ही व्हॅल्यू कशाची आपली डीएस बाय डी टीची, म्हणजे ह्याच्याऐवजी मांडला डीएस बाय डी टी, आरच्या ऐवजी 5 मांडलं, 2 ॲज इट इज, डीव्ही बाय डी टी तुम्हाला 20 दिलेला आहे की नाही. आणि मग हे डीएस बाय डी टीची किंमत काढण्यासाठी सोपे कॅल्क्युलेशन आहेत. 2 न्यूमरेटरमध्ये जाईल आणि 5 डिनॉमिनेटरमध्ये जाईल, म्हणजे डीएस बाय डी टी इज इक्वल टू 20 इंटू 2 अपॉन 5. ह्या 20 इंटू 2 40 झाले, 40ला 5 ने डिवाइड केलं म्हणजे ती किती आले 8. म्हणजे therefore rate of change of surface area of a sphere is 8 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. हे युनिट चुकू द्यायचं नाही. व्हॉल्यूम असलं तर सेंटीमीटर क्यूब, एरिया असलं तर सेंटीमीटर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूम एरिया नाही साधे डिस्टन्स असतील, रेडियस वगैरे असतील तर फक्त सेंटीमीटर पर सेकंड. लास्ट 15वा प्रॉब्लेम आता ह्याच्यातलं एक्झरसाइज आपण संपवतोय. पहा, अ लॅडर 10 मीटर लॉंग इज लेनिंग अगेन्स्ट अ व्हर्टिकल वॉल. ही लॅडर आहे पहा ए बी, आणि ही अशी वॉल आहे, तिथं अशी ती लेनिंग म्हणजे उभी केली आहे. इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल ॲट द रेट ऑफ 1.2 मीटर पर सेकंड. हे जे बॉटम आहे त्या लॅडरचं, ह्या हॉरिझॉन्टल वॉल पासून हॉरिझॉन्टली असं आपण काय केलं, पुल करत गेलं, असं वर 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 पुढं 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 असं ओढत गेलं. आपल्याला माहिती शिडीची लांबी कमी जास्त होणार नाही. मग हा जर भाग आपण जसं जसं आपण ह्या पॉईंट पासून जर पुढं पुढं सरकत गेला तर हे पॉईंट आपोआपच खाली खाली येत जाईल, आहे की नाही. तर मग हे इकडं हॉरिझॉन्टली जे सरकवण्याचा रेट आहे तो रेट दिलेला आहे तुम्हाला 1.2 मीटर पर सेकंड. Find how fast the top of the ladder is sliding when the wall sliding down the wall when bottom is 6 meter away from the wall. मग हा जो पॉइंट आहे तो कुठल्या रेटनं स्लाइडिंग डाऊन म्हणजे खाली सरकतोय, जेव्हा शिडीचं जे खालचं टोक आहे ते वॉलच्या टोकापासून 6 मीटर अंतरावर असेल तर ते आपल्याला काढायचंय. ए बी ही शिडी आपली, लेट ए बी इज इक्वल टू 10 मीटर बी द लॅडर, ही शिडीची लांबी आहे. लेट एक्स अँड वाय बी द डिस्टन्स ऑफ लॅडर फ्रॉम द ग्राउंड, आणि वाय काय आहे, फ्रॉम द ग्राउंड अँड द वॉल ॲट टाइम टी. पहा, ए एक्स म्हणजे काय घेतले, हे मी घेतले हा पॉइंट, म्हणजे ह्या शिडीचं जे वरचं टोक आहे ग्राउंड पासून एक्स मीटर अंतरावर आहे, आणि हे वॉल पासून वाय अंतरावर, ही इथं वॉलचं टोक आहे, वॉल पासून ही वाय अंतरावर आहे. ए बी शिडीची लांबी आहे ती 10 मीटर दिलेली आहे. वाय हे अंतर तुम्हाला 6 मीटर दिलेलं आहे की नाही, ते 6 मीटर आहे. आणि इथून हे शिडीचं जे टोक सरकतं इकडं ह्या हॉरिझॉन्टली, ते तो रेट दिलेला डी वाय बाय डी टी 1.2 मीटर पर सेकंड. आता शिडी भिंतीला टेकून ठेवली, याचा अर्थ हा जो काही ट्रँगल तयार झालेला असतो हा राईट अँगल ट्रँगल. आपण जरा 10th नॉलेज पायथागोरसचा थेरम इथं वापरायचा आहे आपल्याला. इन ट्रँगल एओबी बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. नाही तर इथं समजा इथं एक्स इथं घेतला गेला म्हणून मी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर. त्याच्यामध्ये वाय आपल्याला माहिती 6 इकडे जर गेला तर तो निगेटिव्ह होणार आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर. 10 स्क्वेअर झाला 100, 6 स्क्वेअर झाला 36, दोघांचं सबट्रॅक्शन आला 64, याच्यावरून एक्स स्क्वेअर झाला 64, आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8 मीटर. मी प्लस 8 मीटर लिहिलेले, मायनस 8 मीटर लिहिलेलं नाहीये. का नाही लिहिलेलं, कारण की हे एक्स जे डिस्टन्स आहे ह्या पॉइंट पासून शिडीचं जे वरचं टोक आहे अप्पर पॉइंट ते डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्स कॅन नॉट बी निगेटिव्ह. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं, म्हणून एक्स इज इक्वल टू हे 8 मीटर घेतलंय. आता आपलं जे इक्वेशन 1 आहे हेच इक्वेशन 1 आहे की नाही. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100 म्हणजे 10 स्क्वेअर. त्याला डिफरन्शिएट केलं विथ रेस्पेक्टिव्ह टी. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x, चेन रूलनं एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt, प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2y, पुन्हा चेन रूलनं वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt, आणि इथं 100 घ्या 10 घ्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे काय आला 0. हे प्लस टर्म मी इकडे घेतली म्हणजे 2x
इंटू dx बाय dt इज इक्वल टू -2y dy बाय dt आलं. आपल्याला dx बाय dt काढायचं, dy बाय dt दिलेलं आहे म्हणून मी ह्याला तिकडे नेलंय. मग हा 2x जो न्यूमरेटर मध्ये आहे तो इकडे डिनॉमिनेटर मध्ये आला, म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू -2y dy बाय dt डिवायडेड बाय 2x. परत हे 2 काय केले, कॅन्सल केले. हे मायनस ॲज इट इज राहिलं. y ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे तुम्हाला, आहे की नाही. x ची व्हॅल्यू आपण 8 काढलेली आहे, म्हणजे 6/8 आणि dy बाय dt हे सुद्धा दिलेले 1.2. हे थोडंसं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 12 इंटू 6 असं म्हणा 72 आले. 1 पॉईंट मध्ये जर मागे जर घेतला तर म्हणजे हे इज इक्वल टू -7.2 डिवायडेड बाय काय आलं, 8. परत पहा, दिसलं नव्हतं. 12 इंटू 6 72 आलं. 1 डेसिमल बॅक जर घेतला तर हे -7.2 डिवायडेड बाय 8. 8 पॉईंट सोडून द्या, 72 ला जर डिवाइड केलं तर 9 येतं. 1 डेसिमल मागे जर घेतलं तर -0.9 मीटर पर सेकंद. आता तुम्ही म्हणाल हे निगेटिव्ह आले आहे आणि तुम्ही इथं तर खाली पॉझिटिव्ह आन्सर दिले. आता हे निगेटिव्ह कधी घ्यायचं असतं आणि कधी पॉझिटिव्ह येत असतं. आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्या निगेटिव्ह घ्यायचं कामच नव्हतं. हे निगेटिव्ह का आलेलं आहे, कारण की ती शिडी स्लायडिंग डाऊन यायला लागली खाली, म्हणजे कमी कमी व्हायला लागले ते डिस्टन्स. ज्यावेळेस कमी कमी डिस्टन्स होतं, डिक्रीज होतं, त्यावेळेस हे डिस्टन्स हे जे काय रेट असतो तो असतो निगेटिव्ह. आतापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये सगळं इन्क्रीजिंग होतं म्हणून तिथं आपल्याला पॉझिटिव्ह झालं होतं, निगेटिव्ह आलेलं नव्हतं. परंतु फायनल आन्सरमध्ये मात्र त्याला पॉझिटिव्हच लिहावं लागतं. देअरफॉर द टॉप ऑफ द लॅडर इज स्लायडिंग डाऊन. स्लायडिंग डाऊन म्हणजे खाली सरकतीये ॲट द रेट ऑफ 0.9 मीटर पर सेकंद. तर ही झाली आपली 2.1 एक्सरसाइज पूर्ण. याच्या खाली इथे अप्रॉक्सिमेशन लिहून ठेवलं होतं मी, परंतु कॅन्सल झालं म्हणून मेसेज मिळाला आणि मी इथं कॅन्सल्ड फ्रॉम सिलेबस असं लिहून टाकलं. अप्रॉक्सिमेशनचा हा भागात आपण आता घेणार नाहीत. थँक्यू.